नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय मल्हार डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, हा आपल्या पनवेलच्या फार्मवर व्हिडिओ आहे। तर हा व्हिडिओ दाखवण्यामागचा पर्पज वेगळा आहे। बरेच शेतकरी बंधू तरुण आपल्याला फोन करत असतात की मुर्रा म्हशी घेऊ का जाफराबादी घेऊ। तर मित्रांनो, हा सांगायचा पर्पज आणि व्हिडिओमधून दाखवायचा हाच प्रामाणिक उद्देश आहे की मुर्रा म्हैस किती शांत असते, उच्च वंशावळीची म्हणजे चांगल्या ब्रीडची जर म्हैस असेल तर ती म्हैस काय करते, दूध काढायला काय प्रॉब्लेम करते का। तर ही म्हैस 7.5 महिन्याची गाभडलेली आहे किंवा 8 महिने झाले असतील, म्हणजे साधारणतः एकच महिना दूध बंद झालं फक्त 7, 7.25 किंवा 6.25 महिन्याचे होस तर दूध चालू होतं पाठीमागच्या वेतातलं, आणि एकच महिना दूध बंद झालं म्हशीचं की लगेच म्हैस गाभडली। काय कारण असतं, ही म्हैस आपल्या मित्राकडे होती तर गाभडली, तर त्यावेळेस त्याला सुद्धा वाटलं होतं की म्हैस दुधावर येणार नाही, पण चांगल्या दुधावर आली, कास वगैरे जास्त दिसत नाही, पण म्हैस दूधची आणि शांत खूप आहे, वासरू असेल नसेल काय प्रॉब्लेम नाही आहे। शेपटाची साईज वगैरे पूर्ण जेड ब्लॅक आहे। आता आपण ह्याच्यात जरा किडं होते, वाव वगैरे झालेले होते म्हणून शेपटाचे पूर्ण केस काढलेत, पण जेड ब्लॅक आहे पूर्ण। हे बघू शकता चेहरा वगैरे, म्हशीचे कॅरेक्टर खूप चांगले आहेत, कासाची साईज वगैरे बघा, पूर्ण शिर वगैरे चांगले आहेत। आता म्हैस आर्डर तिची डेव्हलप झाली नाही बेट्स राहून, तर एक लाईव्ह एक टायमाचं तुम्हाला रेफरन्स म्हणून व्हिडिओ दाखवतोय म्हैस किती शांत आहे बघा। आणि मुर्रा म्हशीची हीच खासियत आहे। मुर्रा म्हशी का घेतल्या पाहिजेत, बादली खाली दिखा दे। मुर्रा म्हशी का घेतल्या पाहिजेत, वंशावळ कशी ओळखायची ही बघू शकता तुम्ही। काहीच गरज नाही, धार दिली तर लगेच उतरते, धार बी नाही दिली तरी बी उतरते, एकदम शांत आहे। टाईट होणे एक बाद दिखा दे आणि चालूमध्येच उतरते। तर उच्च वंशावळीची म्हैस आहे मित्रांनो, अशी एक म्हैस जरी पाळली आणि एक जरी ठेवली तरी चांगलं ब्रीडिंग तुम्ही करू शकता। चेहरा वगैरे म्हशीची क्वालिटी बघू शकता तुम्ही, एकदम खूप सुंदर क्वालिटीची म्हैस आहे। दोनों आगे आगे दोनों पीछे पीछे के निकाल उतरने के बाद। तर हा प्रश्न तुम्हाला एक सुटला पाहिजे, त्यासाठी मित्रांनो जाफरामध्ये आणि मुर्रामध्ये हा फरक आहे। मुर्रा मेंटेन खूप म्हैस राहते, मी सुद्धा बऱ्याच दिवस जाफरावर काम केलं आहे, चांगल्या प्रतीच्या चांगल्या क्वालिटीच्या जाफरा म्हशी आणलेल्या आहे मी सुद्धा, पण जाफरामध्ये मुर्रामध्ये हाच फरक आहे। मुर्रा म्हैस एकदम मेंटेन होती, सेट होती। बच्चा 7.5 पावणे 8 महिन्याची म्हैस गाभडली, समजा पावणे 8ची धरा, 2 महिने कच्ची व्याली तरी म्हैस चांगलं दूध द्यायला लागली। तर मुर्रा म्हशींमध्ये ही खासियत आहे। आता जर ह्याच्या जागेवर जर गुजरातची म्हैस असते किंवा जाफरासुद्धा काही म्हशी शांत आहे, काही खूप गरम भेटल्या मला पण। तर सांगायचा पर्पज व्हिडिओमधून हाच आहे की मुर्रा म्हैस ह्याच्यासाठी सक्सेस आहे। मुर्रा म्हशीचे हे फायदे येतं, म्हशीची लांबी वगैरे बघा, उच्च वंशावळीची म्हैस आहे पुन्हा सांगतो, आणि हाईट वगैरे लांबी फुल साईजची म्हैस आहे। अशा म्हशींसाठी रिक्वायरमेंट खूप आहेत, पण मित्रांनो अशा उच्च वंशावळीच्या म्हशी फार कमी भेटतात, त्याच्यामुळे ह्या मशीनवर चांगलं काम करून चांगले वासरं तयार करणं हेच पर्पज आहे। आणि ही म्हैस बघा तुम्ही, मुर्रा म्हैस ज्याला ओळखायची, शिंग अगदीच एकदम रिंग नाही, डोक्यात घुसलेलं नाहीत, पण एकदम टॉप क्वालिटीची मुर्रा आहे। तर शिंगांवरच म्हैस फक्त जेज होत नाही आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवा। म्हैस काय विक्रीसाठी वगैरे नाही आहे, पण एक अनुभव आणि एक माहितीसाठी हा व्हिडिओ आहे। बरेच शेतकरी बंधू तरुण व्हिडिओ बघून सुद्धा थोडंफार काहीतरी नॉलेज भेटत असतं, जे अनुभव आहे त्यांच्यासाठी नाही, पण जे नवीन आहेत, ज्यांना शिकायची इच्छा आहे, कामामध्ये यायचं आहे। चेहरा वगैरे बघा, कान वगैरे बघा, म्हशीचा रुबाब। आणि जी तज्ज्ञ लोक आहेत व्हिडिओ बघत असतील, आपले असोसिएशनचे तज्ज्ञ मंडळी आहे बरेच, तुम्ही सुद्धा कमेंट करा खाली म्हशीची काय क्वालिटी आहे, म्हैस चांगल्या ब्रीडची आहे का नाही। मुंबईमध्ये म्हैस आहे मित्रांनो, इकडं म्हशी शक्यतो लाल पडतात, पण मागं सरक म्हणून जातो, लाल पडतात म्हशी, पण एकदम ब्लॅकनेस खूप आहे म्हशीला। म्हैस आत्ताच आली 20 दिवस, उतरलं काय का निकाल दे, धार दिखा दे, चालू कर आगे वाला दोनों की धार दिखा दे आगे। धार वगैरे एकदम उत्तम आहे, बघू शकता। म्हशीला कास एवढी जास्त दिसत नाही आणि कास डेव्हलप झालीच नाही म्हैस कच्ची वेल्यामुळे, पण दूधची म्हैस आहे एकदम। निकाल दे म्हणे तू मागे जरा, म्हैस तुला घाबरते जरा, बघते बघा। तर बघू शकता तुम्ही ब्रीडिंग काय, तर अशा म्हशीपासून जर संतती घेतली तर खूप चांगले प्रोजन येईल। हिलासुद्धा एक चांगला सिमेंस भरण्याचा परत नाही, आता समजा ज्यावेळेस हिटवर येईल, आणि हिटवर येऊन गाभण राहून पण म्हशी कधी कधी आपल्याला रिस्पॉन्स भेटत नाही। ह्या वर्षी आपल्याकडे जवळजवळ 4-5 म्हशी गाभडल्या, असं धंद्यामध्ये नुकसान पण असतं कधी कधी, त्याच्यामुळं त्या गोष्टीला पण चांगले सिमेंस भरले होते। 3 म्हणजे 4 म्हशी गाभडल्या, 4 पण रेड्याच होत्या, खूप उच्च वंशावळीच्या म्हशी होत्या, आणि त्यांच्या रेड्या 4 पण म्हणजे कच्च्या येल्या म्हशी, त्यामुळे 4 रेड्या मेल्या।
हे सुद्धा होत असतं. त्यासाठी आपण त्या गोष्टीला थोडं हार मानून चालत नाही, पुढं काम सतत चालू ठेवायचंच असतं. तर म्हैस खरंच चांगल्या क्वालिटीचे का आहे का नाही, तज्ज्ञ मंडळी असतील तर आपल्याला सांगा. हा व्हिडिओ फक्त इन्फॉर्मेशनसाठी आहे. आणि मुर्रा म्हैस का घ्यायची आणि जाफराबादी का घ्यायची, किंवा मुर्रातला आणि जाफरातला फरक मला रोज विचारते तरुण असतील. आजच 2 फोन आले ते, मुर्रा घेतली पाहिजे का, मुर्राचा चालू करू का जाफरा, जाफरा चांगले आहेत का मुर्रा चांगले आहेत. तर मित्रांनो, मुर्रा माझ्या माहितीने तर सरस आहे, पूर्ण जगात मुर्राचा डंका आहे. त्याच्यामुळं जाफराबादी बी म्हैस चांगली आहे, म्हैस वाईट नाही आहे. पण मुर्रा जितकी सुटेबल आहे, जितकी फॅक्झिबल आहे, हिरो होंडा गाडीसारखी आहे मुर्रा मित्रांनो. कमी चाऱ्यामध्ये पण चांगलं दूध देते, कमी खुराकामध्ये पण चांगलं दूध देते. चारा पण अतिशय जास्त जाफरा इतका लागत नाही, वीटवर वेळेवर येते. सगळ्याच गोष्टी आता मुर्राचे थोडे प्लस पॉईंट वाटले मला तरी. पण प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असू शकतो, प्रत्येक म्हशीचा वेगवेगळा अनुभव असू शकतो, प्रत्येकाचा वेगळा. त्याच्यामुळं आपण काय कुठल्या म्हशीला जज करत नाही किंवा कुठल्या लगेच घेऊ नका किंवा काय नाही, त्याच्याशी आपला कुणाशी काही विरोध नाही किंवा कुठल्याही म्हशीशी. पण आपल्याला अनुभवातून जे अनुभव, आपल्या कामातून जो अनुभव आला आहे तो आपण शेअर करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आपल्याला जे विचारतात त्यांच्या एक इन्फॉर्मेशनसाठी. बाकी त्याच्यामागं काय उद्देश नाही की मुर्राच घ्या आणि जाफरा घेऊ नका, असं काहीही नाही. पण एक विचारलं तर त्याचं उत्तर आपण सांगतो. सुटेबल आहे म्हैस एकदम. येणारा काळ मशीनसाठी खूप चांगला असेल मित्र. पाठीमागं 2-3 वर्षापासून आपण चॅनल चालू केले, तेच सांगतो आहे. आजच्या तुम्ही किमती पाहिल्या तर खूप गगनाला भिडलेल्या किमती आहेत, चांगल्या क्वालिटीच्या किमती आहेत, ब्रीडिंगच्या मशीनच्या चांगल्या किमती आहेत. आणि कमीसुद्धा किमतीमध्ये म्हशी भेटतात. अगदी 40-45 हजारापासून सुद्धा म्हशी भेटतात. ज्यांना कमी बजेटचे आहेत, बजेट नाही आहे, ते सुद्धा कमी बजेटच्या म्हशी घेऊन पण काम चालू करू शकतात. असं काही नाही की तुम्ही टॉपचीच म्हैस घेतली पाहिजे आणि मगच काम चालू केलं पाहिजे, असं काही नाही आहे. हलकी म्हैस घेऊन सुद्धा तुम्ही काम करू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. तर बऱ्याच ग्रुपवर पण चर्चा झाल्या. एक रत्नागिरीचे का की त्या साईडचे शेतकरी होते, मी खूप गरीब आहे. तर तुम्ही गरीब असाल तर 10-15 हजाराची रेडीसुद्धा घेऊ शकतात, एखादी चांगल्या वंशावळची 20 हजाराची म्हणा, काय जे भेटेल ती. आणि तिला तुम्ही मोठी करून तिला चांगलं सिमेंट्स भरून पण ब्रीडिंग करू शकता. ब्रीडिंग करायला खूप पैशाची गरज आहे असं काही नाही आहे, मनामध्ये जिद्द पाहिजे, तुम्ही त्याच्यावर करू शकता. दूधधंदा करणारे अलग शेतकरी बंधू आहेत आणि ब्रीडिंग करणारे. पण माझं तर मत आहे, दूध व्यवसाय करता करता सगळ्यांनी ब्रीडिंग केली पाहिजेत. त्याच्यासोबत तुम्हाला चांगले 4 पैसे माल भेटतील. आणि ज्या शेतकरी बंधूंच्या ठिकाणी ज्यांच्याकडं दुधाला रेट चांगले नाही आहेत, तुम्ही चांगल्या म्हशी तयार करा, चांगल्या रेड्या तयार करा. खरेदी करणारे खूप लोक आहेत महाराष्ट्रामध्ये, चांगल्या किमतीमध्ये खरेदी करणारे लोक आहेत. त्यामुळे त्यातूनसुद्धा तुम्हाला चांगलं उत्पन्न भेटेल. दुधाला भाव नाही त्या ठिकाणी तुम्ही वासरं तयार करा, रेड्यांना जास्त दूध पाजा, लवकर रेड्या तयार करा. असे बरेच. आणि शेतीलगत धंदा आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हशीची साईज वगैरे बघा व्यवस्थित आहे. आणि ही म्हैस जर व्यवस्थित वेली असती तर 100% आपली मोठी बादली आहे. अशी पाणी जर असलं तर तिच्यात 12 लिटर बसतं. आणि फेस वगैरे पण म्हशीला 5.5 किलो आता दूध आहे, 11 किलोच्या आसपास दूध 2 टायमाचा आत्ता बी चालू आहे म्हशीला. पण ही बादली दूध बसलं नसतं म्हैस जर व्यवस्थित दिवस घेऊन वेली असती तर. तर असे सुद्धा काही प्रसंग येत असतात हा व्यवसाय करताना, किंवा प्रत्येक कुठलंही काम करताना अडीअडचणी असतात, त्याला सामोरे जाऊन काम करायचं असतं. पण मुर्रा म्हशीची खासियत काय, आणि खरेदी वंशावळीची जर मुर्रा असेल तरी बघा, हे एकदम गायसारखी शांत उभं राहिली म्हैस, कुठेही काय अडचण नाही, दूध काढायला काय अडचण नाही आणि लात वगैरे नाही. आणि गाभडलेली म्हैस आपल्या भाषेत म्हणजे 8 महिन्याचीच धरा तुम्ही, 8 महिन्याची म्हैस गाभडलेली तरी चांगलं दूध देते. बघू शकता तुम्ही आणि दूध वगैरे व्यवस्थित आहे, धार पण चांगली. पुढच्या येताला जर व्यवस्थित वेली तर हिचं आपण करू लाईव्ह वगैरे. इथून पुढे ज्या बी म्हशी आहेत त्यांना 12 लिटर असो, 13 असो, 15 असो, 14 असो, 16 असो, जे बी दूध असेल ते दूध प्रामाणिकपणे दाखवण्याचा प्रयत्न आहे. त्याच्यामधून काय आहे की बाकी पण उत्साह आला पाहिजे आणि बाकी शेतकरी बंधूंनी पण हा प्रयोग चालू केला पाहिजे, ह्याच उद्देशातून ते दाखवायचं आहे. तर बघू शकता म्हैस अजूनसुद्धा थोडी दुधाला वाढू शकते. आता एक 20 दिवस झालं म्हैस वेलेली, चांगलं दूध आहे म्हशीची. बघा आता कास, तर बऱ्याच शेतकरी बंधूंना खरेदी करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आता पूर्ण म्हशीला काहीच कास दिसत नाही. आता जरी कोणाला दाखवली, ज्या तो डाल दे हट, आत्ता जर कोणाला म्हैस दाखवली तर कुणीही सांगन की बादली रक्की आजा, कुणीही सांगेल की ही म्हैस बाकडीच आहे, एवढं दूध देणार नाही, खाटीच आहे.
असं आहे, पूर्ण पाठीमागून तर काहीच कास दिसत नाही. आणि खरेदी करताना बघा तुम्ही हा पुठ्ठा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मजबूत ह्याच्यावर अवलंबून असतात. हातबीत लागा कधी खरे श्रावण जरा. म्हैस किती शांत आहे, खरी वंशावळीची मुर्रा शांतच असते. हात लागायला जरा, एकदम शांत म्हैस आहे. अशी बी दररोज आणि मेंटेन करायला पण खूप शांत आहे. स्वभाव खूप शांत आहे सारखा तिचा, त्याच्यामुळे ती एकदम शांत आहे. आणि शांत असणं खूप गरजेचं आहे. हिचे वासरंसुद्धा खूप शांतच येणार. आणि ब्रीडिंग जे बी शेतकरी बंधू करत असेल, तुम्ही शांत स्वभावाच्या म्हशी निवडा ब्रीडिंगसाठी. असं मला तरी जे उच्च वंशावळीचे ब्रीडिंग करत आहेत त्यांनी शांत स्वभावाच्या म्हशी निवडा. तुम्हाला वासरं खूप शांत येणार, दूध पण चांगलं देणार. ही म्हैस जर सरळ वेली असती तर किती दूध दिलं असं तुम्ही अंदाज लावा. आता आपल्याला तर काय आधीचं माहीत नाही तिचं रेकॉर्ड, पण चांगलं दूध दिलं असतं. दोन्ही टाईम तेवढंच दूध देते, एक टाईम नाही वगैरे, सकाळी पण तेवढं दूध देते. आणि व्यवस्थित हातावर उतरून काही प्रॉब्लेम नाही. एकही दिवस इंजेक्शन वगैरे मारलं नाही तिला. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला, म्हैस आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा. जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येण्याचा तुमच्यापर्यंत प्रयत्न आहे. तोपर्यंत नमस्कार, जय महाराष्ट्र.